सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मुनी आकुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरणेसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठ्ठल पुंडरीकाय धातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबराय यथार्थ विचाराची शिकवण देतात विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव किन निमित्तानं आहे तुम्हा सर्व मंडळीला न्यात आहे वैकुंठवासी कैलासवासी आमचे किसनराव चांगुजी शेरकर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रमाचं संयोजन हे सर्व जर वातावरण पाहिलं तर कोणी असं म्हणणारच नाही की वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे म्हणून महाराज असं वाटतंय की एखाद्या सप्त्याचं 50वे वर्ष आणि त्या 50व्या वर्षातलं काल्यातलं कीर्तन आहे असं एवढं सुंदर वातावरण आहे महाराज मला आनंद वाटतो अरे ज्या महाराष्ट्रामध्ये लोक जिवंतपणे मायबापाला भाकरी घालत नाहीये महाराज कीर्तन लक्ष देऊन ऐका कारण माझ्याकडे 1 तास उरला खटवंग रायासी कारण 3 ते 5 मला कीर्तन मंठ्याला आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त माझ्याकडे बघा खूप गोड चिंतन मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवणार फक्त लक्ष देऊन कीर्तन ऐका आपण ज्या महाराष्ट्रामध्ये वावरतो आपण ज्या देशामध्ये वावरतो त्या देशामध्ये जिवंतपणे पोर मायबापाला भाकरी घालत नाही अशी अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील दादा पण अशाही महाराष्ट्रामध्ये आपल्या बापाचं पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटात करणारे लोक आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही महाराज खरं सांगतो खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं तुमच्या परिसरात कीर्तन करत असताना कीर्तनकारावर एक दडपण असतं तुम्ही म्हणसाल महाराज का म्हणता कारण हा परिसर खूप चांगला आहे जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात महाराज हा जगात जर्मनी भारतात परभणी काय तुमच्या परभणीत मला अजून तर काही कळलं नाही जगातील सगळ्यात घाणरोड तुमच्या परभणीत आहे तुम्ही देशाला एखादी वस्तू पुरू शकता असंही तुमच्या काही जिल्ह्यात येत नाही मग लक्ष देऊन ऐका बर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा एखादा कोणी प्रसिद्ध नेता झाला असाही कोणी जिल्ह्यात जन्माला आला नाही तरी लोक असं का म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी लक्ष देऊन ऐका अख्ख्या महाराष्ट्राचा परमार्थ एकीकडे महाराजांना नुसत्या माझ्या परभणी जिल्ह्याचा परमार्थ एकीकडे इथं जेवढे काही माझे मायबाप आलेले त्याच्यामध्ये 97% लोकांच्या गळ्यामध्ये माळा आहे महाराज किती टक्के 97% लोकांच्या गळ्यामध्ये माळा आहे भाग्यवान आहे महाराज आमच्या परिसरामध्ये 97% बेवडे दिसतील तुम्हाला फक्त 3% माळकरी तुमचा परिसर भाग्यवान आहे संप्रदायाची खूप मोठी परंपरा
तुम्हा सर्व मंडळीला सापडलेली रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे तुम्ही वारसदार आहात दादा. मूर्तिमंत ज्ञानाची गंगा जे रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांचे तुम्ही काय आहात, वारसदार आहात. मारुती महाराज दस्तापूरकर वगैरे हे सगळे मोतीराम महाराज वगैरे या सगळ्या परंपरेतून भक्त शिरोमणी नामदेवरायांच्या ज्या दासी त्या जनाबाईच्या कुशीमध्ये तुमचा जन्म झालाय बाबा, बरोबर आहे का नाही? म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष देऊन कीर्तन ऐका. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ विचाराची शिकवण देतात दादा. जाणं या प्रकृतीचा नेहमी जाण्यासाठी सगळे आले, राहण्यासाठी कोणी आलं नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, अरे कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. माणसं मेले ही विशेष माणूस नका दादा. कुठेही कीर्तनाला गेले की लोक म्हणतात दादा खूप चांगला माणूस होता, खूप परमार्थ करायचा, गरीबाला मदत करायचा, एवढा चांगला माणूस गेला, कसं हो गेला, देव कसा घेऊन गेला. माणूस गेला हे विशेष माणूस नका दादा. माणूस एवढ्या दिवस जगला हेच मोठं विशेष आहे. माणूस गेला हे विशेषच नाहीये, माणूस एवढे दिवस जगला कसं हेच महत्वाचं आहे. कारण की जाण्यासाठीच आलेला आहे, त्याच्यामुळे राहण्यासाठी कोणी आलेलं नाहीये ना दादा. ज्याचा जन्म झालाय त्याला जाणं. आपल्यासारख्या माणसांचं काय घेऊन बसले दादा तुकोबरायचं गोड प्रमाणे. तुकोबराय सांगतात एथ नाही बुरो आले अवतार एरते पमर जीव कीती. बाबा जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जायचं, म्हणून बसणारे मंडळी जाणं हे निश्चित आहे, जाणं हे ठरलेलं आहे. फक्त आजपासून कसं जायचं प्रत्येकानं ठरवून घ्या. कोणाच्या पुण्यतिथीला गेले, कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले, कोणाच्या तेरवीला गेले, कोणाच्या दशक्रिया विधीला गेले. नुसतं चपातीन भात नका खात जाऊ, तो घरी खायला भेटतोय आपल्याला. कीर्तनाला गेल्यानंतर, वर्ष श्राद्धाला गेल्यानंतर, पुण्यतिथीला गेल्यानंतर हाही जीवनामध्ये विचार करत जा की मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी सुद्धा माझी पुण्यतिथी अशीच थाटामाटात घातली पाहिजेत. मी गेल्यानंतर माझी दशक्रिया विधी झाली पाहिजेत. मी गेल्यानंतर माझं वर्ष श्राद्ध झालं पाहिजेत. माणूस किती जगला याला महत्व नाही हो, माणूस जीवन जगला कसं याला महत्व आहे. कबीर बाबा काय गोड सांगतात. कबीरा 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 हो जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे. असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमची आठवण काढली पाहिजे. अरे तुम्हाला बसलेल्या 95% लोकांना पंजोबाचं नाव माहित नसेल. पंजोबाचं असेल तर खापर पंजोबाचं माहित नसेल. खापर पंजोबाचं एखाद्याला माहिती आहे, पण टप्पर पंजोबाच्या बाबतीत तर कोणालाच माहित नाहीये. टप्पर पंजोबा एखाद्याला माहित असेल, पण चप्पर पंजोबा आहे का नाही मला तर काही माहित नाही. तुमचं काय सांगा, तुम्ही हुशार लोक आहे.
अरे ज्या पंजोबाने तुमच्या आमच्या माझ्यासाठी या परिसरामध्ये जमीन कमवून ठेवली, नाव कमवून ठेवलं, एवढं ऐश्वर्य कमवून ठेवलं, त्या पंजोबाला आपण सहज विसरून गेलो बाबा. 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबरायला, तरी समाधी सोहळा एवढ्या थाटामाटात का करतोय आपण? 350 ते 450 वर्ष झाले माझ्या तुकोबराला जाऊन, तरी का त्यांचा बीजेचा उत्सव साजरा करतो? छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती, छाती फुगती, का तुम्ही असं करता बाबा? थोडे दिवस जगले हो ते लोक, पण जीवन एवढं सुंदर जगले. ऐका, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला सगळे जगा. माझी मायबाप, जीवन असं चांगलं जगा की आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्यासाठी हसलं पाहिजेत, रडलं पाहिजेत. लक्ष देऊन ऐका. बसणारे मायबाप, तुम्ही एवढे माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आले, लेकराचं ऐका माझा, मी तुमचं लेकरू म्हणून सांगतोय. 4 गोष्टी तुम्ही तुमच्या काळजावर लिहून ठेवा दादा. जीवन एवढं सुंदर जगा, एवढं सांगा की तुम्ही चालले की 4 लोक तुमच्या सोबत चालले पाहिजेत बाबा. तुम्ही चालले की 4 लोक तुमच्या सोबत चालले पाहिजेत. तुम्ही बसले की 4 लोक तुमच्या सोबत बसले पाहिजेत. तुम्ही बोलले की 4 लोक तुमच्या सोबत बोलले पाहिजेत. आणि तुम्ही गेले हे लोकांना कळलं की लोकांच्या डोळ्यामधून आपोआप धारा लागल्या पाहिजेत. बस एवढंच जगा, जास्त जगू नका. किती दिवस जीवन जगले याला महत्व नाहीये. जीवन जगले कसा आणि माणूस कसा होता हा जिवंतपणे कळतच नाही हो दादा. त्यासाठी माणसाला मरावं लागतं. माणसं मेले की लोक अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात, महाराज काय सुंदर माणूस होता हो आमच्या काय गावाचं ना आपल्या धसाडी. वा 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 वा. गावाचं नाव थोडं वेगळं आहे पण माणसं खूप गोड आहे महाराज. गाव किती सुंदर आहे, गावाचा काय विकास आहे हे कशावरून ओळखायचं? गावाच्या मंदिरावरून महाराज. मी मगाशी आमच्या संन्याशी बाबाच्या दर्शनाला गेलो, किती प्रसन्न वाटलं. बापरे बाप, गाव छोटस आहे पण मंदिराचं खूप सुंदर काम केलंय. त्या महात्म्याचा चेहरा पाहिला की माणसाला त्या महात्म्याकडेच पाहावं वाटतं. किती सुंदर आहे महाराज. तेज संन्याशी माणसाचे लक्षण, तपस्वी माणसाचे लक्षण असतात महाराज. लक्ष देऊन ऐका. काही लोक मेले की लोकांच्या यात्रेमध्ये चर्चा करतात, बाबा एवढा चांगला माणूस होता हो, परमार्थामध्ये पुढे असायचा, प्रत्येकाला मदत करायचा, एवढा चांगला माणूस कसा बरं देव घेऊन गेला. अशी जर कोणी कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात तर समजून चालू हे माणूस गोड जगलंय. आणि काही काही दलिंदर मेले की लोक चर्चा करतात, बाबा बरं झालं हो आमच्या दासाडीची गाण गेली, असंही म्हणतात महाराज. या दलिंदराने एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली नाही. यांनी एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला नाही. याने एका सुद्धा पोरीची सोयरी चांगली होऊ दिली नाही. यानं प्रत्येक ठिकाणी जमिनीच्या व्यवहारामध्ये पाय आडवा घातल्याशिवाय राहिला नाही. म्हणून जगत असताना चांगलं जगा. तुम्ही शिल्लक राहिली पाहिजे. कोणती राहिली पाहिजेत? उत्तम कीर्ती. आणि बसणारे मायबाप, तुम्हाला जर असं वाटतंय उत्तम कीर्ती तुम्हाला जगामध्ये शिल्लक राहावी तर मी सांगतो, मानवी जीवाचं एकदम सुंदर जगण्याचं सूत्र सांगतो. लक्ष देऊन ऐका. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं,
किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं। दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा माय बाप, आणि दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजा. आज माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाही बाबा. आपल्याला तारखेने याचं त्याला दुःख नाही, पण दुसऱ्या दिवसातून 2-2 करतं कट हे मोठं दुःख नसे ना बाबा. आपण बेसूर गातो त्याला याचं दुःखच नाही, पण दुसरं एवढं स्वरात गातं कसं हे एक दुःख नचे महाराज. तुम्ही असं नका समजू तुमच्यातच दुःख नाही. बाबा 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 धोत्रावाल्या तर एवढी घाण झाली, धोत्र सोडून हाणलं पाहिजेत महाराजांना. खरं सांगतो एकदम बावळेपणा झालाय. एखाद्या कीर्तनकारानं जर चांगलं कीर्तन केलं महाराज तर परत 10 वर्ष त्या गावात लोक येऊ दे सुद्धा नाही त्याला. काय फिल्डिंग लावतात हे लोक. जगद्गुरु तुकोबरायचे अनुयायी म्हणून घेतात, जगद्गुरु तुकोबरायचे सेवक म्हणून घेतात, पण अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीने ह्या गोष्टीवर या लोकांचा विश्वासच नाहीये महाराज. लोक म्हणतात आम्ही गाथा पाठ केला आणि त्याला एवढे पैसे. अरे बावळ्या तुका पैशासाठी गाथा पाठ केलाय काय? नेमकं आहे काय? लोकांची मानसिकता वेगळी झालेली म्हणून लक्ष देऊन ऐका. आज माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःखी आहे तेवढे स्वतःच्या दुःखामध्ये अजिबात नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी खूप गोड अभंग तुमचा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. लक्ष देऊन ऐका. मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबरा यथार्थ विचाराची शिकवण देतात. काही साधक म्हणतील का हो महाराज आम्ही विचार करत नाही का? तुकोबरायला आम्हाला विचार करायला लावायची गरज काय? आज एवढं सुंदर नियोजन या सर्व शेरकर परिवारांनी केलंय, त्यांच्या चिरंजीवांनी, त्यांच्या सर्व आप्तेष्ट नातेवाईक मंडळींनी केलं. एवढा सुंदर मंडप लावला, एवढं सुंदर जेवण बोलवलं, एवढी सुंदर माईक सिस्टीम, एवढे चांगले गुणीजन मंडळी. फक्त बसणारे मंडळी कीर्तन ध्यान देऊन ऐका. हे विचाराने केलं का अविचाराने केलं? तुम्ही एवढं चांगलं नियोजन आहे कशाने केलं? विचाराने का अविचाराने? मग महाराज आम्ही एवढी चांगली शेती पिकवतो, ही विचाराने का अविचाराने? विचाराने. मग एवढे जर आम्ही विचारवंत आहोत, एवढे जर आम्ही जन्मतःच विचारी आहोत, तर तुकोबराय आम्हाला विचार करायला का लावतात? तुकोबराय सांगतात बाबा तुम्ही विचार करत नाही असा माझा तुमच्यावर आरोप नाहीये. प्रत्येक जण विचार करता, पण विचार मात्र तुम्ही फक्त आणि संसाराचा करता. परमार्थाविषयी सर्व मंडळी झोपलेले. म्हणून अनेक साधू संतांनी सांगितलं आता जागा रे भाई नो जागा. किती प्रमाण म्हणायचं? उठा जागे वारे चरणी ठेवा माता चुकू व्यथा जन्माच्या. बाबा कधी सावध होणार आहात आपण लोक? अरे कोरोना नावाची बिमारी एवढी मोठी धोक्याची घंटी वाजून गेलेली आहे, तरी सुद्धा लोक सावध होत नाही. आता तरी सावध झालं पाहिजे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सास ना खोए ना जाने श्वास की आवन होय न होय. कधी देवाचं चिंतन करणार आहात? कधी सत काय असत काय सार काय असार काय याचा कधी विचार करणार आहात माय बाबा? कबीर बाबा तर सांगतात दिहुडा हो अरे 2 दिन का महिमान कब सुमरो अब तुम कब सुमरोगे. देहुडा म्हणजे शरीराला निरोप कबीर बाबा वर्णन करतात. कबीर बाबा सांगतात देहुडा 2 दिन का महिमान कब सुमरोगे राम. बाबा प्रत्येकाने सावध झालं पाहिजे. आपण आलोय कुठून?
आपल्याला जायचं कुठं? कोहम कथमिदम जातं, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. आपण आलोय कुठून, आपल्याला करायचं काय, जायचं कुठं, या सगळ्या गोष्टीचा विचार माझे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. सारा सारा विचार सारा सारा सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. सार आणि असार. सार आणि असार म्हणजे काय, एका वाक्यात सांगू का बाबा? देवाला जेवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या असारच आहे. फलकट तो संसार येथे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. विश्वाच्या मालकाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसारामध्ये. मी याच्या पुढे जाऊन बोलील, थोडी धाडस करतो दादा. देवाला सोडून जर कीर्तन असेल ते कीर्तन सुद्धा आसारामध्ये महाराज. देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा आसार आहे. देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा आसार आहे. अनेक गायक झाले महाराज, मग सुरदासजीचंच नाव का घेतलं जातं? अनेक कीर्तनकार झाले, मग नामदेवरायचंच का नाव घेतलं जातं? ढिगाणं भागवताचार्य पडलेले तरी शुकाचार्यांचंच का नाव घेतलं जातं? किलोन महिला मंडळी कीर्तनकार आहे तरी सुद्धा महाराज मीराबाईचंच का नाव घेतलं जातं? याचं कारण असं आहे, सूर अनेक फिरे कन मागत, पै पद सूर स्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारी सी चाह कहा, सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. तानसेनजीने एक वेळेस मीराबाईला प्रश्न केला होता, मीराबाई मी पटदीप राग गायल्यानंतर दीप लागतात एवढी ताकद माझ्या गायनामध्ये. मी मेघ मल्हार राग जर गायला ना तर पाऊस पडतो एवढी ताकद माझ्या गाण्यामध्ये. पण खरं सांगू, मी गायन केल्यानंतर सर्व राज्य माझ्यावर प्रेम करतोय, मी गायन केल्यानंतर राजा माझ्यावर प्रेम करतोय, पण अजून त्या भगवंताची कृपा काही माझ्या जीवनात झाली नाहीये. मीराबाई तुम्ही गायल्यानंतर जगाचा मालक का नसतो, का तो तुमच्याकडे पाहून बोलतो? याचं कारण मीराबाईने जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे दादा. मीराबाई सांगू लागले, हे बघा तानसेनजी, तुम्ही गाता लोक प्रेम करावं म्हणून आणि मी गाते देव प्रेम करावं म्हणून. काय म्हणल्या? तुम्ही गाता समाजाने मला मानावं म्हणून, समाजाने माझी वावा करावं म्हणून. मी गाते, मी लहानपणी चातुर्मासाला बोधेबाबांकडे होतो महाराज. मी खूप विचित्र होतो. विचित्र हे नावच पुरुषोत्तम महाराज. इतका भांडकुदळ होतो बाबा बाबा, बळच मला चातुर्मासाला टाकलं. आणि आमच्या बोधेबाबांचा स्वभाव होता, जे पोरग जास्त विचित्र बाबा त्याच्यावर खूप प्रेम करायचे. 4 महिने बाबांनी माझा हा हात कधीच सोडला नाही.
हे धोतर घालायची सवय सुद्धा मला बाबामुळेच लागली, नाही तर माझ्या लाईफ मध्ये मी धोतर घालतच नव्हतो महाराज. पॅन्ट घालायचो आणि वरून नेहरू असायचा, धोतर घालत नव्हतो. मला म्हणायचे पुरुषोत्तम बा हे चांगलं नाही वागणं, खूप प्रेम करायचं. एकदा संध्याकाळचं भजन संपल्यानंतर आम्ही धूप आरतीच्या टायमाला पांडुरंगाच्या मंदिराच्या समोरचा जो गाभा आहे तिथं बसलो होतो. काही पुढारी मंडळी आले होते खादीचे कपडे घालून, आणि बोधेबाबाचं दर्शन घेतल्यानंतर बोधेबाबाला सांगू लागले, बाबा अहो तुमचे ते शिष्य ज्ञानेश्वर मेश्राम बघा टीव्हीवर गेले, महाराष्ट्रभर त्यांच्या नावाचा उदो 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 होतोय, तुम्ही त्यांचे गुरु आहे असं त्यांनी टीव्हीवर सांगितलं. हो हो हो, कशाचा गुरु म्हणे, मी साधा माणूस, असं बाबांचं बोलणं झालं. आणि बाबा तुमचा शिष्य टीव्हीवर गेले, मग तुम्ही कधी टीव्हीवर आले नाही? बाबा म्हणे मला टीव्हीवर काही यायची इच्छा नाही. ते लोक निघून गेल्यानंतर बाबाने माझा हात धरला आणि म्हणे पुरुषोत्तम बा माणसाने असं भजन करावं की माणसाने माणसाने आपल्यावर प्रेम करावं, असं भजन कधीच करू नये. माणसाने असं भजन करावं की पांडुरंगाने आपल्यावर प्रेम करावं. आणि मी जे भजन करतोय ते फक्त आणि फक्त माझ्या पांडुरंगासाठी करतोय. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. 40 ते 45 वर्ष झाले महाराज, 60 वर्ष बाबाने चातुर्मास केला, तर मला वाटतं 60 वर्ष बाबांनी पायात चप्पल नाही घातली महाराज. एकादशीला मौन राहायचं, निर्जला एकादशी, किती साधना केली बाबा 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 बाबा, खूप मोठी साधना केली. म्हणून सांगू का दादा तुम्हाला, देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसारामध्येच मोडतात. म्हणून सार काय आहे, जगाचा मालक आहे, आणि जगाच्या मालकाला सोडून जगातल्या सगळ्या ज्या गोष्टी त्या आसारामध्ये आहे. म्हणून महाराज सांगतात सारा सार विचार करा उठा उठी, क्षणोक्षणा हाची करावा तरावया पार भव सिंधू. पण तुकोबराय सांगतात नाम धरा कंठे, नाम धरा कंठामध्ये देवाचं नाव धारण करणं म्हणजे नेमकं आहे तरी काय? वाचार्थ नका घेऊ. एक म्हणे देवाच्या फुटूला दोरी बांधायची गळ्यात गुंतवायचं, असं नाही हो. नाव कंठात धारण करणं म्हणजे त्या जगाच्या भगवंताच्या नावाविषयी अंतःकरणामध्ये काय निर्माण करणं, आवड निर्माण करणं. आणि असं जर तुम्ही जीवनामध्ये केलं तर जगद्गुरु तुकोबराच्या छातीला हात लावून सांगतात बाबा तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक निवारण केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. तयाच्या चिंतने तरतीला निर्सेल संकट, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, Thank you.
देवाचं नाव जर कंठात धारण केलं तर फायदा सांगतो तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. कारण फायद्याशिवाय तर माणूस काहीच करत नाही ना. 10 रुपयाचं नारळ फोडता पण तरी सुद्धा देवाला म्हणता, देवा मग सगळं कुटुंब सुखी ठेव. 10 रुपयाच्या नारळ मध्ये मी खरं सांगू का, माफी मागून एक वाक्य बोलतो, लहान तोंडी मोठा घास घेऊ नये, पण सांगतोय वस्तुस्थिती. माणसासारखा हलकट भक्त जगात दुसरा कोणताच नाही महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही हलकट म्हणता का, आता त्याच्यापेक्षा मोठा शब्द नाही म्हणून हा वापरला. खरं सांगतोय तुम्हाला, किती आपण अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक आहे. जर मारुती राहील नारळ फोडायला गेले, नारळ जर चांगलं कवळलंच निघलं तर एवढा सुद्धा तुकडा त्या मारुतीला ठेवत नाही, त्या बिचाऱ्याच्या दाढीतही बसत नाही. आणि तेच नारळ खवट निघू द्या, लोक सहज म्हणतात पावलं देवाला. असं कुठं असतं का? म्हणजे चांगलं तुमच्या बापाला खवट देवाला कसं शक्य? तो देव आहे ना, चतुर राहतो. त्यानं तुमच्या माझ्यासारखे येडे जन्माला घातले, तो काय थोडा चतुर असेल का? गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी. पण माणसाची चतुराई ही सापेक्ष आहे, भगवंताची चतुराई निरपेक्ष आहे. सापेक्ष आणि निरपेक्ष याचा बदल सांगू तुम्हाला. सापेक्ष म्हणजे चतुराई करताना काहीतरी स्वार्थ साधतो, आणि देव जी चतुराई करतो ते निरपेक्ष. देवाच्या चतुराईमध्ये काही नाही महाराज. एकदा आपल्या भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं, लक्ष देऊन ऐका. आता भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं म्हणल्यानंतर ते काही निश्चित ॲटोन तर गेलं नसेल. कशाने गेलं? विमानाने गेलं, फ्लाईटनं गेलं. तिथल्या लोकांनी एवढी सुंदर व्यवस्था केली, कारण त्यांनी विचार केला एक एक मंत्री 10-10, 15-15 लाखांनी निवडून आलाय. गेल्याबरोबर सुंदर गेस्ट हाऊस वगैरे सगळी व्यवस्था केली. 10ची मीटिंग होती. फ्लाईट थोडी लेट झाल्यामुळं बरोबर हे 9:30ला तिथं पोहोचले. जलद जलद काय करायचं म्हणून ते अमेरिकेचे लोक म्हणे, काय करायचं यांना नाश्त्यामध्ये? काही नका करू म्हणे, असं करा कांदा पोहे करा, लवकर कांदा पोहे खातील, दुपारी जेवणात चांगलं जेवण बनवू. पण त्यातला एक म्हणे, का रे कांदा पोहे करू पण द्यायचे कोणत्या डिश मध्ये? आता कोणत्याही डिश मध्ये खायला ते का महाराज लोक आहे का? आपल्याला कोणती चालती महाराज? प्लॅस्टिकची चालती, जर्मनी चालती. अरे आम्ही एवढे साधे लोक आहे की ज्ञानोबा तुकोबराच्या सोहळ्यात ना मी हातात घेऊन सुद्धा न्यायरी करतो महाराज, बरोबर आहे का नाही? ते म्हणे आपण असं करू, चांदीच्या डिश ठेवू म्हणे, सोन्याचे चमचे ठेवू. ठीक आहे. आता मंत्री म्हणल्यावर तिथं काय 10-20 मंत्री बसले महाराज, चांदीच्या डिश, सोन्याचे चमचे, सुंदर असे पोहे. हे जेवायला बसल्याबरोबर बरोबर एका चमच्याच्या तोंडाला पाणी सुटलं, सोन्याचा चमचा. त्यानं शेजारच्या चिमटा घेतला, म्हणे अबे ओ गद्या, अख्खा भारत खाल्लाय तुम्ही, आता इथं तरी चव नका घालू. रोड खाल्ले, बायपास खाल्ले, सिमेंट खाल्ली, गिट्टी खाल्ले. अरे 13-13 हजार रुपयाच्या गोरगरिबाच्या संडाशी सुद्धा खाल्ले रे तुम्ही. आता बस झालं, नका किती खाता तुम्ही. चारा खाता, धरणं खाता, काय खातील. 1947 पासून लोकांची पचनक्रिया एवढी वाढली महाराज. तो लालू प्रसाद गधा माणूस माहितीये का तुम्हाला, तो बिहारचा, चारा खाल्ला हो. चारा बैल खातात का माणसं मला काही कळत नाही महाराज. चारा खातात लोक, काहीही खातात महाराज. काही दलिंदरांनी गोरगरिबाचे रेमडिशिवर सुद्धा खाल्ले हो महाराज. 1400 रेमडिशिवर 50-50 हजाराला दिले. काय खातील काही सांगता येत नाही. लक्ष देऊन ऐका. तो म्हणला, हे बघ भारत खाल्लाय तू, इथं चव नको घालू. पण ज्याला खायची सवय ना महाराज, धरिता ही परी. तो म्हणे चमचा तर उचलायचाच म्हणे, पण कसा उचलायचा हुशार होत ते. त्यानं असे विनोद सांगायला सुरुवात केली, असे विनोद सांगितले, असे विनोद सांगितले, असे विनोद सांगितले. एक विनोद तो एवढा सुंदर सांगितला की सगळे अमेरिकेचे मंत्री पोट धरून खाली पडले. यानं जसा चमचा उचलला तसा खिशात घातला. कोणाच पाहिलं नाही, पण भारताच्या एका मंत्र्यानं पाहिलं, म्हणजे यानं खाल्ला मी का नको. पण एक चमचा गायब झाला. लोक म्हणतील झाडण्यात गेला, भांड्यात पडला. पण जर मी बी खाल्ला तर आपली नक्की तलाशी झाल्याशिवाय राहणार. हे म्हणे चमचा तर खायचा, पण याच्यापेक्षा काहीतरी आगळं वेगळं करून खायचा. राहिला उभा राहिला. ए अमेरिकेच्या मंत्र्यांनो, असं नका समजू की भारतातल्या मंत्र्यांना नुसते विनोदच येतात. चांगल्या प्रकारची जादू करतो आम्ही. आता ते भोरे लोक, त्यांना काय अक्कल, ते म्हणे काय जादू करते. त्यांना स्वतःचा चमचा उचलला ना असा दाखवला. याला काय म्हणतात? ते म्हणे चम्मच. परत विचारलं, याला काय म्हणतात? ते म्हणे चम्मच. हे बघा म्हणे, हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि त्या पुढच्याच्या खिशातून काढतो. याचा फसला महाराज. याचा चतुर राहतो शिरोमणी. माणसं चतुराई करतात, पण दुसऱ्याचं वाटोळ व्हावं म्हणून. देव तसा नाही हो दादा. देवाची चतुराई निरपेक्ष आहे महाराज. भक्ताचं कल्याण करण्यासाठी तो स्वतःला दुःख झालं तरी चालतं, पण भक्ताचं कल्याण करतो. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. कोणाचा उद्धार केला त्यानं ऐका. बाके बिहारी जी हो दूर कर हो दुख मेरा. काय गोडे शबरी अहिल्या गणकानारी
सब ही तूने पार लगाई, अब हमारी बारी जी, हो दूर करो दुःख मेरा. बाबा, या विश्वाच्या पाठीवर देवाच्या चिंतनाशिवाय तुम्हाला कोणी सोडवत नाही. एवढं मोठं संकट तुमच्यावर आणि माझ्यावर आलं, प्रत्येकाला अनुभव आहे. बायकोनं सुद्धा तुम्हाला सोडवलं. जे म्हणायचे माझी 100 एकर जमीन आहे, अशांना सुद्धा ऑक्सिजन बेड भेटला नाही. जे म्हणायचे आम्ही खासदारासोबत आमदारासोबत दररोज चहा पाणी उठणं बसणं असतं, आशायला तर साधा बी खोट भेटला नाही. म्हणून जगामध्ये तुम्हाला वाचवण्याची ताकद फक्त माझ्या भगवंतामध्ये आहे. म्हणून मला सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. म्हणून बसणाऱ्या मायबापाला माझी विनंती, बाबांनो, एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. देवाचं या जन्माचं सोनं करा, कारण परत नरदे नाही बरं. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती. बाबा, एवढा 3.5 हाताचा नरदे तुम्हाला जर देवानं चिंतनासाठी दिला, तर आजपासून सुरुवात करा. करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. येणे नोहे जन्म यमाची यातना. बाबा, हरिमुखी गाता त्यांना ही मागुता जन्म घेणे. देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. एकदा वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये एकच गोष्ट उरती, तिचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप आणि पश्चाताप. एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय ना, अजिबात ताण नका घेऊन. विनवी तो सकळ जना सोडून थोरला, तानई तुले द्यावतीरा, मन तुकया बंधुरा बाबा, बसणाऱ्या मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे. का हो बाबा, लग्न झाल्यानंतर बायको तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते, कुंकू लावते, तरी माणूस जीवनभर तिची सेवा करतो का नाही हो? एवढी सेवा करतो, एवढी सेवा करतो की त्या बायकोसाठी आपण मायबापाला सुद्धा घराच्या बाहेर काढतो ना महाराज. त्या बायकोसाठी आपण भावाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, सर्व तिचंच ऐकतो. मग लक्ष देऊन ऐका. नुसतं मंगळसूत्र घातली, माळ घातली, तर ती तुमच्यावर एवढं प्रेम करते, तुम्ही तिच्यावर एवढं प्रेम करता. तर माझ्या भगवंताची गळ्यामध्ये माळ घातली आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा कपाळाला लावला, तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट. एवढं मोठं कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये आलं, तरी हे जेवढे काही महाराज लोक आहे, परमार्थ करणारे लोक आहे, हे असे अस्थिर नाही झाले महाराज. यांनी ट्रॅक नाही सोडला. याचा कारण त्यांचा विश्वास जगाच्या मालकावर आहे, ज्ञानोबराय तुकोबरायच्या वचनावर आहे. नाही तर काही लोक फापलले महाराज, बर्बाद झाले. काही लोक ज्यांचं जीवन फक्त पैसा होता ना, असे लोक हॅमरिंग झाले, हॅमरिंग, ज्यांना काहीच कळत नाही. असं झालंय महाराज. लक्ष देऊन ऐका. ज्यांना कीर्तनाशिवाय होतच नव्हतं, त्यांचं घरी राहू शुगर 700 गेली होती बरं भगवान बाबा. अजिबात नाही. कधी असं कधी तसं चाललं पाहिजेत ना महाराज. लोकायला लय चढला होता हो माझ. करुणानं सगळा जिरवला महाराज, सगळा लगे.
ज्याला दिवसातून 4-4 कीर्तन होते ते बी घरातच होतं, आणि ज्याला कीर्तन नाही ते बी घरातच होतं. देव म्हणे अजिबात नाही, सगळ्यांचं प्रारब्ध देवानं असं सेम करून ठेवलं होतं, म्हणून लक्ष देऊन ऐका. कधीतरी माझ्या देवावर विश्वास ठेवा, कारण की जगातल्या जेवढ्या काही गोष्टी त्या फक्त तुमच्या स्वार्थी आहे. जो वरी चळनगा तो वरी म्हणती, मानती लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. जगाच्या मालकाला सोडून जगातले जेवढे काही नाते तेवढे सगळे दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. पण याच्यासाठी तुम्ही काय करा, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हा नेम अहर्निशी. त्या भगवंताच्या चिंतनाचा नेम करा महाराज, बाकी नका का काही करू न. 1 तास माझ्या देवाचं चिंतन करा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, या विश्वाचा मालक तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. अरे खूप चांगला आहे तो. तुम्ही सर्व परमार्थ करणारे मंडळी आहे. ज्या रावणानं बायको पळवली त्या रावणाला सुद्धा त्यानं मोक्ष दिलाय. ज्या शिशुपाळानं शिव्या दिल्या त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. ज्या पुतनेनं विष पाजलं त्या पुतनेला सुद्धा तुआ संकादिकाची माने, सायुज्य सौरसुदितला पुतनेची विषयाची स्तनपाने मारू आली. विष पाजणाऱ्या पुतनेला जर मुक्ती देतोय, बायको पळवणाऱ्या रावणाला जर मोक्ष देतोय, शिव्या देणाऱ्या शिशुपाळाची आत्मज्योत जर आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेत असेल, तर तुमच्या आणि माझ्या जीवनात काही मोठं संकट नाही. फक्त तुम्ही त्या आजपासून सुरुवात, नक्कीच माझा जगाचा मालक सुरुवात तर करा. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. जा माझ्या पांडुरंगा समोर, हात जोडा त्याच्या समोर आणि देवाला सांगा, देवा तू आमचा मायबाप आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहम. देवा तू आमचा मायबाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता आणि बहीण बंधू चुलता. पण तुमची जबाबदारी त्याच्यावर टाकत असताना तुम्ही त्याला फक्त एकदा म्हणा, देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा, मी
पोरग माझी म्हणू नका, संपत्ती माझी म्हणू नका, जा त्याच्याकडं हात पदर पसरा आणि एकदा म्हणा नव तुम्ही, देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा, मी एकदा म्हणन तुका म्हणे भार घातली आवरी आणि होईल काय वारी, मागे पुढे उभारा हे सांभाळीत आली आघात निवाराया. कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं, सायंकाळ झाली की अर्जुन खायचा घर गोरत बसायचा. एक वेळेस रावटीमध्ये भगवान श्रीकृष्ण गेले, अर्जुना तुला काही लाज बीज वाटते का रे, हजारोनं सैन्य मरतय आपलं आणि तू खुशाल खातो खुशाल झोपतो. अर्जुनाने एका वाक्यात सांगितलं, देवा ते सैन्य मारायचं कसं, त्याची काय तयारी करायची ही सर्वस्व जबाबदारी मी तुझ्यावर टाकली, त्याच्यामुळे मी झोपणार तू काम करणार. तसं आपण आपल्या संसाराचं ओझ जर देवावर टाकलं, त्या देवाचा नेम जर केला तर जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरणेसी, तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भवशंकट बार जगद्गुरु तुकोबराय सांगतात, त्या भगवंताचं चिंतन त्याचा नेम केला तर तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबराने भावनेला खूप मोठं प्राधान्य दिले. लक्ष देऊन ऐका. स्वामी जी आलेले, स्वामी जी आपको मराठी तो आती नहीं होगी, आपको हिंदी समझ में आती है, लेकिन ये लोगों को हिंदी नहीं आती. नहीं, त्यांना मराठी येत नहीं जास्त, थोड़ी थोड़ी आती है, लेकिन वो थोड़ी हेल्पट्या खाती है, उनकी भी और मेरी भी. उनकी मराठी हेल्पट्या खाती और मेरी हिंदी हेल्पट्या. जब हम वृंदावन में भागवत कथा पढ़ने के लिए गए थे तो हमारे रूम में एक बच्चा था, स्वामी जी, वो बोल रहा था भागो भागो उंदीर आ गया. उंदीर मतलब चूहा, इधर मराठी में उसको उंदीर बोलते. भागो भागो जमुना जी को पूर आ गया, बाढ़ नाही, पुराला हिंदी मध्ये काय म्हणतात, बाढ़. आणि ते आमच्या सांगतात यमुनेला पूर आला तो म्हणे भागो भागो जमुना जी को पूर आ गया. तसं ते होतं थोडंफार. ऐका, परमार्थामध्ये भावनेला खूप किंमत आहे. पत्रम पुष्पम फलम तो यम यो मे भक्त्या प्रयशती तदहम भक्ती प्रतमश्नामी प्रयतात्मनः. तुम्ही देवाला काय देता हे महत्वाचं नाही, देव कोणत्या भावनेनं तुम्ही देवाला देता हे खूप महत्वाचं आहे. हिंदी खूप गोड पद आहे. बाबाजी आले म्हणून त्यांना थोडस 2-3 हिंदी भाव का भूका हूं मैं बस, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है, भाव का भूखा हूं मैं बस, भाव ही एक सार है. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. अरे अंतकरणामध्ये प्रेम नसल, अंतकरणामध्ये भाव नसल, तो जगातला किती मोठा ज्ञानी असू द्या, जगातला किती मोठा वैराग्यवान असू द्या, नाथ बाबाने त्याला खेटर मारलेले काय गोड प्रमाणे. रांडवीने जेवी शृंगार पैकेला, शृंगार पैकेला, प्रेम विन झाला ज्ञानी तैसा, प्रेम विन झाला ज्ञानी तैसा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. बाबा म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा. तुम्ही किती वाऱ्या केल्या याला महत्व नाही, तुम्ही कोणत्या भावनेनं त्या वाऱ्या केल्या. तुम्ही किती कीर्तन ऐकलं याला महत्व नाही, तुम्ही किती भावनेनं कीर्तन ऐकलं याला महत्व आहे. एक वाक्य तुम्ही माझं हृदयावर अंडरलाईन करून घ्या.
आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है। आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है। लक्षात ठेवा। परमार्थामध्ये भावनेला खूप किंमत आहे। परमार्थामध्ये जर रूपाला किंमत असती तर शबरीच्या घरी भगवंतानी बोर नसते खाल्ले हो। परमार्थामध्ये जर पैशाला किंमत असती तर दुर्योधनाच्या घरचा मेवा सोडून विदुर काकाच्या घरच्या कन्या भगवंतानं खाल्ल्याच नसत्या। तुम्ही जर परमार्थ जर प्रेमाने केला, भावनेने केला, नित्य नेमाने केला तर कोटी कुळे, तुका म्हणे कोटी कुळीची कुळी ती पुनीत, कोटी कुळाचा उद्धार होतो। पण भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू। अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली। लक्ष देऊन कीर्तन ऐका। अजून माझे हक्काचे 15 मिनिटं शिल्लक आहे महाराज। मी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये, लक्ष देऊन ऐका। मी आवर्जून कीर्तनामध्ये गोष्टी सांगत असतो। ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, असे कैलासवासी वैकुंठवासी आमचे किसनराव शेरकर साहेब बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। मी बसणाऱ्या मंडळीला विनंती करीन, माणसं आहे तोपर्यंत त्यांची सेवा करत जा बाबा हो। माणसं गेल्यानंतर काय सेवा करून फायदा आहे। या महाराष्ट्राला सर्वात मोठी कीड लागलेली ती अशी आहे की जिवंतपणी माणसं लोकांना कळतच नाही महाराज। जे साईबाबा महाराष्ट्रात नव्हे देशातलं 2 नंबरचं देवस्थान आहे, ते साईबाबा हयात असताना लोकांनी त्यांना पंक्ती सुद्धा नाही बसू दिलं महाराज। ज्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा घेऊन आपण डोक्यावर मिरवतोय आज, ते जगद्गुरु तुकोबराय गावात सुद्धा त्या पाटलाने त्यांना राहू दिलं। ज्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी गंगा म्हणून सर्व महाराष्ट्राला ज्ञानामृत पाजत आहेत, ते ज्ञानोबराय जिवंत असताना लोकांना त्यांनी मधुकरी तर दिलीच नाही, पण मधुकरीच्या झोळीत भिक्षा माती कालवल्याशिवाय राहिले नाही। म्हणून माझी विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा बाबा। ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, त्या दिवशी निश्चितच माणूस पोरका होतो। कीर्तन लक्ष देऊन ऐका। पैसों से खाना मिल सकता है बाजार में, लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं खरीद सकते आप लोग। पैसे से किताबें खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते। पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते। उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते। म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, त्या दिवशी निश्चितच माणूस पोरका होतो। अरे या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले हो बाबा। सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे। 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे। सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना माझा राजा रडायला लागला। मग जिजाबाई साहेबांनी राजांना प्रश्न केला, राजे ओ राजे का रडताय तुम्ही? तुम्ही या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहात राजे। सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात, मग रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्याला आईला सांगत होता, आई मला माहिती मी या महाराष्ट्राचा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक आहे। 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये। पण आई तुला सांगू, हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि याच्या डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट आहे। हे सर्व सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं। रे बाप गेल्यानंतर माणसाला महत्व कळतं। 2 वाक्य तुम्ही सर्व परमार्थक करणारी मंडळीने लिहून ठेवा। परमार्थ करत असताना माणसाने पाप करायला भेलं पाहिजे दादा। परमार्थ करत असताना माणसाने पाप करायला भेलं पाहिजेत आणि संसारामध्ये माणसाने बापाला भेलं पाहिजे, तो व्यक्ती जीवनामध्ये मोठा होतो। म्हणून माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा, आहे तोपर्यंत करा रे। ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला आपण जातो ते अख्ख्या देशाचा आराध्य दैवत आहे। एवढे दिवस झाले तो बाबा कटेवर हात ठेवून उभा आहे। काय केलंय पुंडलिकाने? फक्त आणि फक्त आई बापाची सेवा। ज्ञानोबराय सांगतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेची कीर शरीरे लोन की जे बस
आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, बाकी काहीच करू नका. मी दररोज सांगतोय, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, बाबांनो, म्हातारपण जर तुमचं सुखी जा वाटत असेल तुम्हाला, तर तरुण पोरांना चांगले संस्कार द्या. लोकांचे धुरे कोरण्यापेक्षा संस्काराचे धुरे कोरा. लोकांसाठी पोरांसाठी शेत्या घेऊन ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा, म्हणजे म्हातारपण तुमचं आनंदात गेल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू का, आमचे किसनराव ज्या ठिकाणी असतील ना महाराज, निश्चित त्यांना एवढं समाधान वाटत असेल, एवढा आनंद वाटत असेल. याचं कारण सांगू का महाराज, एखादा शावकार माणूस आपल्या पोरीच्या लग्नात जेवढा खर्च करतो ना महाराज, तेवढं या दोघा भावाने आपल्या बापासाठी केलाय महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. आमचे रंगनाथ भाऊ आणि आमचे रामेश्वर भाऊ भरभरून आशीर्वाद देत असेल दादा तुमचा बाप तुम्हाला. कारण या जगामध्ये बापासाठी खर्च करणारे लोक कमी हो. अहो जिवंतपणे भाकरी घालत नाही महाराज लोक बापाला. एवढं अवघड झालं या महाराष्ट्रामध्ये. जित्या नाही अन्न, जित्या नाही अन्न, अन्न, मेल्यावर पिंडदान. आणि मेल्यावर पिंडदान. पहा हो महाराज, किती कुत्र्याला बसायला गाडी पण बापाला भाकर नाही महाराज. कठीण तळ आहे. म्हणून माझी विनंती, बाबा देवाची सेवा करा, धर्माची सेवा करा. मला खूप आनंद वाटलाय की एवढं मला वाटत नव्हतं एवढं सुंदर नियोजन असेल, पण खूप त्यांची खूप इच्छा होती की माझं कीर्तन झालंच पाहिजे. खूप धावपळ आहे महाराज, काय करावं. तुम्ही म्हणसाल एवढी धावपळ करतो कशाला, एकच कर ना. मलाही एकच करायची इच्छा आहे, पण काय सांगावं, हे दलिंदर सरकार कधी तिसरं लॉकडाऊन लावेल. त्याच्यामुळं आपलं आहे तोपर्यंत कसं बी आपलं मागं टाकत राहायचं, 1-2 1-2 1-2. कठीण तळा झालं महाराज. सगळ्याला शेवटी म्हातारपणात पेन्शन आहे हो. शिक्षक लोकांना पेन्शन, मिलिटरी म्हणलं या हराम करून आलाय राजकारण्याला तर 1-1 लाख रुपये पेन्शन आहे महाराज. यांनी भारत खाल्ला तरी यांना लाख रुपये पेन्शन आहे हो. आणि फक्त या देशामध्ये महाराज असे की अख्खं जीवन समाजासाठी जाळतात, पण त्या बिचाऱ्यांना म्हातारपणी काही पेन्शन. आता सरकारने एक गुलगुलं केलंय की 5,000 रुपये कलाकारांना मानधन. आता त्याच्यात कलाकार आणि कीर्तनकार कमी, बेवडेच जास्त आहे मला वाटतं. कोणी धोतर घालून फोटो काढायला लागलाय महाराज. खरं सांगतो, परवा दिवशी तर आमचा ड्रायव्हर मला म्हणे, महाराज मला बी 5,000 रुपये सुरू होईल का? हो म्हणलं होईल ना सुरू. मग असं करा, मला बी धोतर घाला म्हणे, फोटो पाठवा. काय झालं म्हणजे चांगले बाजूला राहिले आणि बावळेच पुढे जाणार महाराज. सरकारी योजनेमध्ये कधीच चांगल्या लोकांना योजना भेटत नाही. ज्यानं ही योजनाच आणली तो 1 नंबरचा गदा आहे, तो विठ्ठल पाटील. त्याच्या गळ्यात सुद्धा माळ नाही, लोक त्याच्या मागे पळतात महाराज. सरकार कुठं काय कोणाला काय देणार आहे, अजिबात नाही. म्हणून माझी विनंती आहे, धर्माची देशाची सर्वांची सेवा करा. खूप गोड नियोजन या शेरकर कुटुंबियांनी केलं. पुनश एकदा त्यांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मदक क्षमा करणे संती नवांग तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जाता जाता तुम्हा सर्व मंडळी एक छोटीशी सूचना आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का? अजिबात तसलं काही मनात पाप आणू नका. पण 2 वर्ष झाले कीर्तन बंद आहे, भागवत बंद आहे. मग त्या गायीची सेवा कशी करायची म्हणून आम्ही सुंदर एक त्या गायीच्या मधून वारकरी अगरबत्ती बनवलेली आहे. समोर स्विफ्ट डिझायर गाडी उभी आहे. जेवण घरी पण भेटेल, पण अगरबत्ती दुकानावर भेटणार नाही. प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जातो. तुम्ही माणसा महाराज केवढ्याला आहे
9 पुढे फक्त 100 रुपयाला आहे. आणि आज आपण थोडस तुम्हाला काय देऊ, सबसिडी देऊ. एक पुडा घेतला तर 100 रुपये आणि 10 पुढे घेतले तर 1000 रुपये. एवढी चांगली सबसिडी तुम्हाला कोणीच देणार नाही महाराज. प्रत्येकाने एक पुडा न्या. तुम्ही म्हणसाल महाराज का न्या, कारण तुम्ही जो पैसा देताल त्या पैशातून निश्चित त्या गायीच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था होईल. तसं गायीसाठी या जगामध्ये कोणी मदत करायला तयार. आता सोयाबीनचं भूस सुद्धा फुकट देत नाही लोक, 5000 रुपये टाली म्हणतात महाराज, अवघड आहे. म्हणून त्या गायीच्या सेवेसाठी हा उपक्रम आम्ही राबवलाय. म्हणून प्रत्येकाला माझी हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. मला 3 ते 5 एका ठिकाणी कीर्तन आहे, त्याच्यामुळं बरोबर जो तुम्ही मला वेळ दिलाय त्या वेळेमध्ये मी अति सुंदर सोडवलंय. आता चाल जरी झाली तरी चाल नाही ना, ज्ञानेश्वर माऊली